नमस्कार मित्र हो. आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण जे डिस्कशन केला तर याच्यामध्ये आपण अल्कोहोलचं इंट्रोडक्शन आपण बघितलं. त्या अल्कोहोलच्या इंट्रोडक्शनमध्ये व्हॉट इज मीन बाय द अल्कोहोल्स अँड क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स याच्याबद्दल आपण चर्चा केलात. आज आपण जे डिस्कशन करणार आहात तर ते इम्पॉर्टंट कन्सेप्ट असेल ज्याला आपण म्हणतो प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं आपण आज प्रिपरेशन आपण पाहणार आहात. याच्यात रिॲक्शन आहेत, त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतोय. तुम्ही 11th असताना हायड्रोकार्बनच्या रिॲक्शन केला नाहीत, त्यामुळे तुम्हाला रिॲक्शन पाठच कराव्या लागतात. त्याचे पुन्हा पुन्हा रिव्हिजन करावं लागेल, तरच तुम्हाला ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री सोपी जाणार आहे. ऐकत असताना, समजून सांगत असताना समजल्यासारखा वाटणारा हा भाग आहे, पण परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावर क्वेश्चन सॉल्व करता येत नाहीत. त्यासाठी मी तुम्हाला अशी विनंती करतो की आपण जे चॅप्टर बघतोय, बऱ्याच रिॲक्शन ह्या 11th शिकवलेल्या आहेत. आता तुम्ही बघताल मी शिकवत असताना तुम्हाला त्या रिॲक्शन रिपीट झालेल्या आहेत. तरी पण मी तुम्हाला अशी विनंती करतोय की तुम्ही ह्या पुन्हा ह्या रिॲक्शनकडे लक्ष द्या. रिॲक्शनवर तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 क्वेश्चन असतात. नीटच्या एक्झाममध्ये बघितलात आत्ताच्या तर फार सिंपल क्वेश्चन आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर होते. आणि त्यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे बाबा की ओझोनालिसिस रिॲक्शन तुम्ही शिकला होता, तीच रिॲक्शन परीक्षेमध्ये विचारली होती, हे तुमच्या लक्षात यावं. कारण ही 11वी 11th आपल्याला ती रिॲक्शन एका चॅप्टरमधून तुम्हाला आली होती. असंच तुम्हाला एक एक क्वेश्चन तुम्हाला कलेक्ट करत जायचं आहे. त्यासाठी माझी विनंती आहे की तुम्ही प्रॅक्टिस करा, लिहून प्रॅक्टिस करा आणि पुन्हा त्याला रिवाईज करा, तरच ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या केमिकल रिॲक्शन जे असतील तर त्या तुमच्या लक्षात राहतील, अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि त्यानंतर आपण आजचा जो कन्सेप्ट असेल प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, अल्कोहोलच्या प्रिपरेशनबद्दल आपण डिस्कशन करू. तर प्रिपरेशन आपण पाहत असताना ज्याला आपण म्हणतो प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, तर अल्कोहोलच्या प्रिपरेशनबद्दल आपण बघू. तर अल्कोहोलचं प्रिपरेशन काय पाहतो, प्रिपरेशनचा अर्थ तुम्हाला खरं तरी 11th तुम्हाला समजलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, जो आता अल्कोहोल चॅप्टर आपण शिकतो किंवा अल्कोहोल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण शिकतो, तो वेगवेगळ्या कंपाऊंड्सपासून कसा बनवला जातो याचा स्टडी करणे म्हणजे त्याला आपण प्रिपरेशन असं म्हणतो. आणि त्यामुळं आपण अल्कोहोलचं प्रिपरेशन आपण करत असताना आपण सुरुवातीपासून आता अल्केन शिकलात, अल्किन शिकलात, अल्काईन शिकलात, अल्किल हलाइड शिकलात, यांच्यापासून किंवा अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, कार्बॉक्झिलिक ॲसिड असेल, यांच्यापासून आपण हा अल्कोहोल कसा बनतो याच्याबद्दल आपल्याला चर्चा याच्यामध्ये प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलमध्ये करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण जर विचार करू, अल्केन आपण बघितलं आहे आणि अल्केनपासून ही प्रिपरेशन आपल्याला आपल्या बुक्समध्ये असो किंवा नसो, या रिॲक्शन तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्हाला पुढचे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी याची मदत होत असते. तर पहिल्यांदा आपण जर विचार केला तर पहिली मेथड जी आपण पाहतो फ्रॉम अल्केन, अल्केनपासून जर तुम्हाला अल्कोहोल बनवायचं असेल तर त्यासाठी आपण 2च रिॲक्शन आपण उपयोगात आणतो. त्या नीट लक्षात ठेवा, फार त्याच्यामध्ये मेकॅनिझम नाही, सिंपल रिॲक्शन आहे. तर त्या सिंपल रिॲक्शन कोणत्या असतील बघा. फ्रॉम अल्केन जर म्हटलं असाल तर मी असं लिहितोय RCH3, याला आपण काय म्हणू अल्केन असं म्हणतो, बरोबर आहे. या अल्केनला जर आपण इन प्रेझन्स ऑफ कॉपर अँड मॉइश्चर याचा जर उपयोग करून आपण जर स्ट्रॉंग हीटिंग आपण केला तर त्यावेळेस आपल्याला याच्याजवळचा हायड्रोजन ॲटम निघून जाऊन त्या ठिकाणी OH ग्रुप आपल्याला येतो आणि त्यापासून तुम्हाला तयार होतो RCH2 OH आपल्याला पाहायला मिळतो. यालाच आपण काय म्हणू अल्कोहोल असं म्हटलं जातं. अशी एक सिंपल रिॲक्शन आहे, लक्षात येते. तसंच आपण जर एखादा हा तुमचा इथेन असेल तर या इथेनसोबत जर आपण स्ट्रॉंग हीटिंग आपण जर केला तर ती हीटिंग आपण कुणासोबत करतोय कॉपर मेटलसोबत जर आपण हीटिंग केलात तर या CH3 जवळचा एक हायड्रोजन रिप्लेस होऊन त्या ठिकाणी तुम्हाला CH3 CH2 OH आपल्याला मिळत असतो आणि यालाच आपण इथेनॉल असं म्हटलं जातं. अशी एक सिंपल रिॲक्शन आपल्याला याच्यामध्ये आपण इथेनपासून काय तयार करू शकतो तर हा इथेनॉल आपण तयार करतो. ही फार सिंपल आणि लिंबू रिॲक्शन आहे, ह्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. आता नेक्स्ट आपण आणखीन एक रिएजंट आपण उपयोगात आणतो आणि ते स्पेसिफिक एका विशिष्ट अल्केनबद्दल आहे. दोज अल्केन्स विच कंटेन द ॲटलिस्ट 1 टर्शरी हायड्रोजन ॲटम विच heated with the acidified K2Cr2O7 and then which converts into the corresponding alcohol, that is the tertiary alcohol. त्यांच्यापासून आपल्याला टर्शरी टाईपचा अल्कोहोल आपल्याला फॉर्मेशन होत असतो. हे नोट आपण कधी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच आपण जर एखादा बघितला तर हा तुमचा CH3, हा CH3
हा CH3 असेल आणि हा तुमचा H असेल. याला आपण आयसोब्युटेन असं म्हणतो. याला काय म्हणू आपण? आयसोब्युटेन असं म्हटलं जातं. आणि या आयसोब्युटेनसोबत जर आपण ॲसिडिफाईड KMnO4 किंवा K2Cr2O7 जर आपण घेतलात तर त्यावेळेस आपल्याला डायरेक्टली या हायड्रोजन आयटमचं आपल्याला ऑक्सिडेशन होऊन ऑक्सिजन आयटम आपल्याला देतो, कारण हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि हा ऑक्सिजन आयटम दिल्यानंतर तुम्हाला काय तयार होतो पा? CH3 CCH3, हा CH3 आणि हा तुमचा काय असेल पा? OH. अशा पद्धतीने आपल्याला काय बनतो पा? तर टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल आपल्याला बनतो. तर असा आपण अल्केनपासून, याला आपण टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल असं आपण त्यांना म्हणू. तर ही फार सिंपल रिॲक्शन आहे. तर अशा दोन रिॲक्शन लक्षात ठेवा. याच्यामध्ये हा जो कार्बन आयटम असेल किंवा हा हायड्रोजन आयटम असेल तर तो टर्शियरी टाईपचा हायड्रोजन आयटम आपल्याला पाहायला मिळतो. आणि टर्शियरी टाईपचा हायड्रोजन आयटम असणाऱ्या अल्केनची रिॲक्शन जर आपण ॲसिडिफाईड KMnO4 सोबत जर केलात तर तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तो तुम्हाला ऑक्सिजन आयटम प्रोव्हाइड करतो. त्या ऑक्सिजन आयटमचं या कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये हायड्रोजनमध्ये ऑक्सिजन ॲड होतो आणि त्यापासून तुम्हाला काय तयार होईल पा? OH ग्रुप आपल्याला बनतो. यालाच आपण काय म्हणायचं आहे? ऑक्सिडेशन ऑफ अल्केन असं म्हटलं जातं. तर या पद्धतीनं आपण एखाद्या हायड्रोकार्बनपासून म्हणजेच अल्केनपासून आपण काय करू शकतो? अल्कोहोल आपल्याला प्रिपेअर होत असतो. अशा दोन रिॲक्शन, दोन रिएजंट आपण लक्षात ठेवायचे आहेत. लक्षात राहील. तर आपण आता नेक्स्ट आपण इंटरेस्टिंग रिॲक्शन आपण शिकू, ज्याला आपण म्हणतोय पा प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम द अल्कीन. म्हणजे आपल्याला कुणापासून तयार करता येईल पा? अल्कीनपासून आपल्याला तयार करता येईल. ती रिॲक्शन आपण डिस्कशन करू. तर आता दुसरी जी रिॲक्शन असेल तर त्याला आपण म्हणतो प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम द अल्कीन. अल्कीनपासून आपल्याला बनवायचं आहे, बरोबर. तर अल्कीन कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे पा? की डबल बॉन्डेड हायड्रोकार्बन चेन, त्यांना आपण काय म्हणू शकता? अल्कीन म्हणतो. जसं आपण इथिन असेल, प्रोपिन असेल, ब्युटीन असेल, पेंटीन असेल, हेक्झिन असेल, हेप्टीन असेल, ऑक्टीन असेल, यांना आपण काय म्हणतो? अल्कीन. आणि या अल्कीनचा उपयोग करून आपल्याला काय तयार करायचं आहे पा? तर एखादा अल्कोहोल आपल्याला तयार करायचा आहे. आणि अल्कोहोल जर आपल्याला प्रिपेअर करायचा असेल तर त्यासाठी आपण एक मेथड आपण उपयोगात आणतो आणि त्या मेथडला आपण काय म्हटलं जातं पा? हायड्रेशन ऑफ अल्कीन. याला आपण काय म्हणतो? हायड्रेशन ऑफ अल्कीन असं म्हणतात. हायड्रेशन ऑफ अल्कीन आपण कोणाला म्हणू शकता पा? हायड्रेशनचा अर्थ काय होतो? ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल अलॉंग कार्बन डबल बॉन्ड ऑफ अल्कीन. याला आपण काय म्हणतो पा? हायड्रेशन असं म्हणतो. ही रिॲक्शन मी तुम्हाला अल्कीनमध्ये शिकवलेली आहे, विथ मेकॅनिझम शिकवलेली आहे. ती पुन्हा तुम्हाला या चॅप्टरमध्ये आहे. पुन्हा आपण त्याच्यावर आपण डिस्कशन करणार आहात. तर याच्यामध्ये आपण काय पाहतोय पा? ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स अलॉंग विथ द कार्बन डबल बॉन्ड अँड टू फॉर्म द करस्पॉन्डिंग अल्कोहोल. दिस रिॲक्शन इज द हायड्रेशन ऑफ अल्कीन असं म्हटलं जातं. मग हायड्रेशन करण्यासाठी जो रिएजंट वापरला जातो तो रिएजंट कोणता असेल? तर तो रिएजंट आपण लक्षात ठेवायचा आहे पा. रिएजंट जो असेल तर याला आपण काय म्हणतोय? H2O अँड H2SO4. याला आपण काय म्हणतोय पा? ॲक्युअस H2SO4 म्हणा किंवा यालाच आपण डायल्यूट H2SO4 म्हणतो, बरोबर आहे. हा डायल्यूट H2SO4 जर आपण घेतला असाल तर त्यावेळेस आपल्याला या रिएजंटचा उपयोग करून आपण अल्कीनपासून काय बनवू शकतो पा? अल्कोहोल आपल्याला बनलं जातं. नेक्स्ट कन्सेप्ट आपण लक्षात ठेवायची पा. या रिॲक्शनमध्ये जो रिएजंट आपण उपयोगात आणलात त्यांच्यापासून एक विशिष्ट प्रकारचे आपल्याला अल्कोहोल तयार होतात. जसं आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी असं आपण त्यांना म्हणतो. तर जनरली इथिन इज द वन ऑफ द अल्कीन विच फॉर्म द प्रायमरी अल्कोहोल, बट अदर अल्किन्स विच कॅन फॉर्म द सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल्स, नॉट प्रायमरी अल्कोहोल्स. आपण असं म्हणतो कारण अल्कीनचे आपण दोन प्रकार, सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल पाहतो. पण सिमेट्रिकल असो किंवा अनसिमेट्रिकल असो, फक्त आपण इथिन मॉलिक्यूल जो असेल तर दिस इथिन मॉलिक्यूल विच अंडरगो द हायड्रेशन which gives the only primary alcohol. Other alkene does not
gives the any primary alcohol which form the secondary and tertiary alcohol. तो तुम्हाला सेकंडरी किंवा टर्शरी अल्कोहोल्स आपल्याला बनवत असतात. त्याचं कारण आपण पुढे शिकणार आहात पहा. पुढं आपण असं म्हणतोय पहा, अकॉर्डिंग टू द मार्कानिफॉस रूल, अकॉर्डिंग टू द मार्कानिफॉस रूल द वॉटर मॉलिक्युल्स और OH group is attached to that carbon atoms which carries the least number of hydrogen atom and therefore they can form the only secondary or tertiary alcohol, not primary alcohol. म्हणून आपण असं लक्षात ठेवायचं आहे पहा की एक वाक्य आपण काय लक्षात ठेवणार आहात. पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवू, प्रायमरी अल्कोहोल्स, प्रायमरी अल्कोहोल can be prepared from only ethene or ethylene. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याचे एक्झाम्पल आपण घेऊ, पण थेरॉटिकली काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत पहा. त्यानंतर बघा पुढं आपण काय म्हणतोय पहा, ऑदर अल्किन्स फॉर्म सेकंडरी और टर्शरी अल्कोहोल्स ओनली. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. इथिनचा जर सोडला तर बाकीचे सर्व अल्किन्स आपल्याला काय तयार करू शकतात पहा, सेकंडरी किंवा टर्शरी अल्कोहोल्स आपल्याला बनवत असतात. का बनवत असतात त्याच्यासाठी आपल्याला दुसरं वाक्य माहीत असावं, ड्यू टू मार्कानिकॉफ्स रूल. कशामुळं असेल तर ड्यू टू मार्कानिफॉस रूल असं आपण त्यांना म्हणू शकता. मार्कानिफॉस रूल आपल्याला काय सांगतो हे तुम्हाला माहिती आहे. एखाद्या अनसिमेट्रिकल अल्किनसोबत जर आपण अनसिमेट्रिकल रिएजंट जर आपण ॲड करत असाल तर त्या रिएजंटमधला निगेटिव्ह पार्ट जो असेल तर तो अशा कार्बनला जोडला जातो ज्या कार्बनसोबत डबल बॉन्ड आहे त्यापैकी ज्यांच्यासोबत कमी हायड्रोजनची संख्या असते त्याच रूलला आपण काय म्हणत असतो पहा, तर मार्कानिफॉस रूल असं म्हणतो. याच्यावर आपली चर्चा झालेली आहे. तर ही आपल्याला या रिॲक्शनबद्दल माहिती असावी. म्हणजेच अल्किनपासून जर तुम्हाला अल्कोहोल बनवायचं असेल तर मेथड कोणती वापरणार, हायड्रेशन. हायड्रेशन कशाला म्हणतात, ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स अलॉंग विथ द कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऑफ अल्किन. मग आता हे जर वॉटर मॉलिक्यूल ॲड करायचं असेल तर कोणता रिएजंट रिक्वायर्ड असेल, तर रिएजंट कोणता असेल तर हा ॲक्युअस H2SO4 किंवा त्यांनाच आपण काय म्हणू शकतो पहा, डायल्यूट H2SO4 असं आपण त्यांना म्हणतो. इथं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 पण उपयोगात आणला जाऊ शकतो. त्याचबरोबर आपण काय म्हणतोय पहा, प्रायमरी अल्कोहोल्स कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम ओनली द वन ऑफ द अल्किन दॅट इज द इथिन. फक्त इथिन हा एकच अल्किन आहे ज्या अल्किनपासून आपण काय करू शकतो, प्रायमरी अल्कोहोल बनवू शकतो. बाकीचे जेवढे अल्किन्स असतात त्यांच्यापासून सेकंडरी किंवा टर्शरी अल्कोहोल्स आपल्याला बनतात. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. का बनतात, कारण ज्यावेळेस आपण एखादा अनसिमेट्रिकल अल्किन आणलात त्यावेळेस आपल्याला काय मिळेल पहा, मार्कानिफॉस रूल अप्लाय करावा लागेल. आणि मार्कानिफॉस रूल अप्लाय केलात तर तो आपल्याला काय सांगतो की रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला जोडायचा आहे ज्या कार्बनसोबत कमी हायड्रोजनची संख्या असते. म्हणून हे कारण आपल्याला त्याच्या माहिती असावी. बरोबर आहे. आता या रिॲक्शनचा प्रकार आपण पुढे पाहणार आहात. या रिॲक्शनला आपण ॲडिशन रिॲक्शन असं म्हणतो. ही जी रिॲक्शन असेल तर ती ॲडिशन रिॲक्शन आपल्याला घडते आणि ॲडिशनमध्ये आपल्याला पहिल्यांदा इलेक्ट्रोफिल ॲड होत असतो. म्हणून आपण या रिॲक्शनला इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. मग आता याचा मेकॅनिझम आणि काही एक्झाम्पल आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. पहा, तर पहिल्यांदा आपण काय पाहतो की पहिल्यांदा ही रिॲक्शन आपण करत असताना, तर हे पॉईंट नीट लक्षात ठेवा. एवढंच या रिॲक्शनबद्दल आपल्याला माहिती असावी आणि त्यानंतर आपण पुढे जाऊ. रिॲक्शन किंवा त्याला आपण म्हणतो एक्झाम्पल्स. आता याच्या एक्झाम्पलबद्दल जर आपल्याला चर्चा करायची असेल तर काय करतोय बघा. एक्झाम्पलमध्ये आपण पहिल्यांदा इथिन आपण घेऊ. बरोबर आहे. फ्रॉम इथिन टू इथॅनॉल हे पहिलं एक्झाम्पल आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. पहा, बरोबर. तर याच्यामध्ये आपण काय करतोय पहा, when the ethene which can reacts with the
sulfuric acid or dilute sulfuric acid which form the ethyl hydrogen sulfate and which undergo the hydrolysis formation of ethanol. असा आपण त्या रिॲक्शनबद्दल माहिती असावी. याच्यात काय होतं आहे तेवढं नीट लक्षात घ्या. इथिन म्हटलं तर आपण काय लिहितो CH2 डबल बॉन्ड CH2 आपण लिहितो, बरोबर आहे. याला आपण काय म्हणू पहा इथिन असं म्हटलं जातं, राईट. याच्यासोबत आपण H2SO4 यालाच आपण डायल्यूट H2SO4 असं आपण त्यांना म्हणू शकता. मग याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय होतं पहा H2SO4 हा ॲसिड आहे. ॲसिड आहे म्हणजे तो तुम्हाला H पॉझिटिव्ह आयन्स देणार आहे आणि त्याचबरोबर आपण दुसरा जो ग्रुप राहतो तर याची जर आपण फोड केला तर तुमच्या लक्षात येईल पहा की या H2SO4ला मी असं लिहू शकतो HSO4 हा तुमचा निगेटिव्ह असेल आणि हा तुमचा काय असेल पहा पॉझिटिव्ह असेल. मग आता पहिल्यांदा हा तुमचा सिमेट्रिकल आहे म्हणून इथं मार्कान्युपास रूल आपण अप्लाय करत नाही. मग त्यानुसार पहा हायड्रोजन H पॉझिटिव्ह या कार्बनला जोडला, हा HSO4 या कार्बनला जोडला. त्यामुळे परिणाम काय होईल पहा ॲडिशन ऑफ रिएजंट्स with the substrate and to form the only main product and this reaction is the addition reaction. त्याला आपण ॲडिशन रिॲक्शन म्हणतो आणि तयार होतो तुमचा CH2चा काय झाला CH3, डबल बॉन्डचा काय झाला सिंगल बॉन्ड. त्यानंतर तुमचा कोण असेल पहा हा CH2, त्याला आपण काय जोडलात हा तुमचा HSO4, बरोबर आहे. आता याला जर नाव द्यायचं असेल तर हा ग्रुप तुम्हाला दिसतो कोणता इथिल ग्रुप. त्यानंतर हायड्रोजन आहे म्हणून आपण हायड्रोजन लिहिता हायड्रोजन आणि हा कोणता ग्रुप आहे सल्फेट ग्रुप म्हणून आपण याला काय लिहितो सल्फेट. याला आपण इथिल हायड्रोजन सल्फेट असं म्हणतो. म्हणून आपण फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला कळलं इथिनपासून आपल्याला काय मिळतो पहा इथिल हायड्रोजन सल्फेट आपल्याला मिळतो. दॅन दिस इथिल हायड्रोजन सल्फेट विच अंडरगो द हायड्रोलिसिस. मग आपण नेक्स्ट स्टेपमध्ये काय करतोय पहा हा जो तयार झालेला CH3 हा CH2 HSO4 याच्यासोबत आपण वॉटर मॉलिक्यूलचे आपण जर रिॲक्शन करत असाल यालाच आपण हायड्रोलिसिस म्हणतो, बरोबर आहे. मग आता काय होईल तर हा तुमचा जो निगेटिव्ह असेल तर या पॉझिटिव्ह सोबत कंबाईन होईल. काय तयार होईल तुम्हाला हा H2SO4 रिफॉर्म आपल्याला होईल आणि त्यानंतर याची रिप्लेसमेंट होऊन त्या ठिकाणी आपल्याला काय येईल पहा OH ग्रुप आपल्याला येतो आणि तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तर तो प्रोडक्ट काय असेल मग हा CH3 हा CH2 आणि हा OH आणि प्लस हा तुमचा H2SO4 आपल्याला मिळतो. यालाच आपण काय म्हणू पहा इथॅनॉल असं म्हटलं जातं आणि हा तुमचा प्रायमरी अल्कोहोल हा एकच आपल्याला या रिॲक्शन पासून आपल्याला तयार करता येतो. हे लक्षात राहील तुम्हाला. तर हे आपण फक्त प्रायमरी अल्कोहोल एकच बनतो जो म्हणजे इथॅनॉल, लक्षात राहील. आणि तोही कुणापासून बनणार आहे इथिनपासून बनणार आहे. त्यासाठी ही रिॲक्शन 2 स्टेपमध्ये लिहा किंवा एका स्टेपमध्ये लिहा, तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. लक्षात येते. तर ही एक रिॲक्शन तुम्ही नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा. आपण नेक्स्ट एक्झाम्पल आपण डिस्कशन करू पहा. तर नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण काय पाहतोय तर याच्यामध्ये आपण काय पाहणार आहात पहा तर एक्झाम्पल नंबर 2 मध्ये आपण काय पाहणार आहात तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो प्रोपीन टू OL. आता हा कसा बनतो त्यासाठी आपल्याला माहीत असावं. प्रोपीन कॅन रिॲक्ट विथ द डायल्यूट H2SO4 फॉर्मेशन ऑफ आयसोप्रोपिल और सेकंडरी प्रोपिल हायड्रोजन सल्फेट अँड दिस secondary propyl hydrogen sulfate undergo the hydrolysis and formation of isopropyl alcohol or secondary propyl alcohol. असा आपण या रिॲक्शनला एक्सप्लेन करू शकता. मग आता बघा ही रिॲक्शन कशी होते त्याबद्दल आपण चर्चा करू. आता प्रोपीन तुम्हाला सर्वांना माहिती आहे हा CH3 हा CH डबल बॉन्ड हा काय असेल तुमचा CH2 असेल. याला आपण काय म्हणू पहा प्रोपीन असं म्हटलं जातं. या प्रोपीनचा आपल्याला काय करायचं आहे ॲसिड हायड्रोलिसिस म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ मिनरल ॲसिड दॅट इज द H2SO4 प्रेझेन्स असताना आपण ही रिॲक्शन करतो. या H2SO4ला मी तुमच्या समोर असं लिहितोय पहा किंवा तुम्ही पुन्हा कन्फ्यूज होताल हा H2SO4 आपण लिहिला, बरोबर आहे. आणि त्यानंतर आपण काय करणार आहात पहा तर H2SO4 सोबत आपण रिॲक्शन करताना आता याच्यातला आपल्याला काय मिळतो पहा हा H आणि त्यानंतर HSO4 निगेटिव्ह
आणि हा तुमचा काय असेल पॉझिटिव्ह, बरोबर आहे. हा जो अल्कीन आहे तर याला आपण काय म्हणू शकता, अनसिमेट्रिकल आपण त्यांना म्हणतो, बरोबर आहे. अनसिमेट्रिकल का म्हणता, कारण डबल बॉन्ड ब्रेक केल्यानंतर दोन वेगळे पार्ट्स मिळतात. मग आता याच्यात काय होईल, मार्कानिफास रूल अप्लाय होईल. याच्यावर आपल्याला मार्कानिफास रूल आपल्याला काय मिळेल अप्लाय करावा लागेल, कारण हा अनसिमेट्रिकल आहे, हा अनसिमेट्रिकल आहे. त्यामुळे आपण याच्यातला निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला जोडायचा आहे ज्या कार्बनसोबत डबल बॉन्ड झालाय त्यांच्यापैकी ज्या कार्बनसोबत कमी हायड्रोजनची संख्या आहे त्यांच्यासोबत हा निगेटिव्ह पार्ट आपण जोडायचा. म्हणजेच हा तुमचा निगेटिव्ह पार्ट आपण कुणाला जोडू, तर या कार्बनला जोडायचा आहे. या कार्बनला आपण कधी जोडू शकणार नाही अकॉर्डिंग टू मार्कानिफास रूल. आणि त्यानंतर आपण इथं काय करणार आहात हा हायड्रोजन आपण ॲड केला, त्यामुळे डबल बॉन्डचा काय होईल सिंगल बॉन्ड होईल. प्रोडक्ट काय तयार होईल तुमचा, हा CH3, हा तुमचा CH, याला आपण काय म्हणतो HSO4. त्यानंतर तुमचा हा काय झाला CH2चा काय होतो CH3. यालाच आपण काय म्हणू आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. हा तुम्हाला तयार झाला, बरोबर आहे. आता पहा नेक्स्ट स्टेपमध्ये आपण पुढं काय करणार आहात नेक्स्ट स्टेपमध्ये तोच तुमचा काय असेल हा CH3, हा CH, हा HSO4 आणि हा तुमचा CH3. याच्यासोबत आपण हायड्रोलिसिस करणार आहात, म्हणजेच वॉटर मॉलिक्यूलसोबत आपण रिॲक्शन करणार आहात. मग पुन्हा काय होणार आहे हा निगेटिव्ह पार्ट कुणासोबत कंबाईन होतो, या हायड्रोजनसोबत कंबाईन होतो आणि या HSO4ची रिप्लेसमेंट होऊन त्या ठिकाणी काय येतो OH ग्रुप येतो. आणि तयार होणारा प्रोडक्ट जो असेल तर CH3, हा CH, हा OH आणि हा तुमचा CH3 आणि रिफॉर्म द H2SO4. हा तुम्हाला H2SO4 आपल्याला तयार होतो. यालाच आपण आयसोप्रोपिल अल्कोहोल असं म्हटलं जातं किंवा यालाच आपण प्रोपेन 2OL असं म्हटलं जातं, राईट. तर या पद्धतीनं आपण काय करू शकता एखाद्या अल्किनपासून, मग तो सिमेट्रिकल असो किंवा अनसिमेट्रिकल असो, त्यावेळेस आपल्याला तयार होणारा अल्कोहोल हा एकतर तो सेकंडरी किंवा टर्शरी असेल, एक्सेप्ट द इथेनॉलला सोडून बाकी कुठलाच प्रायमरी अल्कोहोल आपण तयार या रिॲक्शनपासून करू शकत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. तर ही सिंपल गोष्ट आहे, 2 स्टेपमध्ये आपल्याला कशी रिॲक्शन होते याच्याबद्दल तुम्हाला माहिती असावी हे मला तुम्हाला सांगायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पुढं बघू तर पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय पाहता तर याच्यामध्ये आपल्याला डाऊट नसावा, कारण ही रिॲक्शन मी तुम्हाला पुन्हा याच्या अगोदर 11th शिकवलेली आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण काय पाहतो, थर्ड एक्झाम्पल. तर एक्झाम्पल नंबर 3 एक्झाम्पलमध्ये आपण काय पाहतोय तर याच्यामध्ये आपण काय पाहणार आहात, आयसोब्युटिलीन 2 टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. तर हा कसा बनतो तेही आपण डिस्कस करू तर याच्यामध्ये आपण काय पाहणार आहात, ज्याच्यामध्ये आपण टर्शरी आयसोब्युटिलीन, हे तुम्हाला लक्षात यावं, आयसोब्युटिलीन कशाला म्हणता, तर हा तुमचा CH3, हा CH3, हा डबल बॉन्ड आणि हा तुमचा CH2, बरोबर आहे. याला आपण काय म्हणू आयसोब्युटिलीन. हा पण तुमचा कसा असेल अनसिमेट्रिकल असेल. हा कसा असेल अनसिमेट्रिकल असेल. याच्यासोबत आपल्याला याच्यापासून जर अल्कोहोल बनवायचा असेल तर काय म्हणतो आपण ॲसिड हायड्रोलिसिस आपल्याला करायचं आहे बाय युजिंग द मिनरल ॲसिड. म्हणून आपण इथं काय करणार आहात HSO4, ज्यालाच आपण H2SO4 असं म्हणतो, हा तुमचा काय असेल डायल्यूट असेल, बरोबर आहे. याच्यासोबत आपण रिॲक्शन करताना पुन्हा कोणता रूल आपल्याला अप्लाय करावा लागेल, मार्कानिफास रूल आपल्याला अप्लाय करावा लागेल. मार्कानिफास रूल जर आपण अप्लाय केला तर त्यावेळेस हायड्रोजन आयटम याच्याकडे जाईल आणि हा निगेटिव्ह असेल, हा पॉझिटिव्ह असेल. निगेटिव्ह हा लिस्ट नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग डबल बॉन्डेड कार्बन आयटमला आपण ॲड करत असतो आणि तयार होतो काय तुमचा, तर हा CH3, त्यानंतर तुम्हाला काय असेल हा HSO4 आणि त्यानंतर हा तुमचा CH3. याला आपण टर्शरी ब्युटिल हायड्रोजन सल्फेट
हा आपल्याला बनतो, राईट. याच्यामध्ये आपल्याला काही डाऊट आहे का? तर नाही. आता पहा, सेम स्टेप्स त्याच करायच्या आहेत, पण वेगवेगळे एक्झाम्पल घेऊन आपण आपल्या मनाने एक्झाम्पल घेऊन आपण त्याचे आन्सर काढण्याचा प्रयत्न तुम्ही करायला पाहिजे, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपल्याला सोपी जात असते. मग आता पुढं बघा, हा तुमचा CS3, हा CCS3, हा तुमचा CS3 असेल आणि हा HSO4 असेल. याच्यासोबत आपण ॲसिड हायड्रोलिसिस करायला म्हणजेच वॉटर मॉलिक्यूल्स आपण ॲडिशन करतो आणि वॉटर मॉलिक्यूल्सचं आपण ॲडिशन करत असताना आपण हा HSO4 जो असेल तर तो इथल्या हायड्रोजनसोबत कंबाईन होईल आणि त्यानंतर HSO4 रिप्लेस होऊन त्या ठिकाणी काय येतो पा OH ग्रुप आपल्याला मिळतो आणि तयार होतो तुमचा कोणता कंपाऊंड? हा CS3, हा CS3, हा OH, त्यानंतर हा तुमचा CS3 प्लस रिफॉर्म द H2SO4. यालाच आपण काय म्हणू पा? टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकता? तर प्रिपरेशन ऑफ टर्शरी अल्कोहोल असं आपण त्याला म्हणू. म्हणजेच याच्यामध्ये आपण काय पुन्हा सांगतोय मी, जास्तीत जास्त अल्कोहोल्स आपल्याला या रिॲक्शनचा उपयोग करून सेकंडरी किंवा टर्शरीज बनतात. प्रायमरी फक्त कोणता बनतो? तर इथेनॉलच बनतो, तोही इथिनपासून. बाकीच्या कोणत्याच अल्किनपासून प्रायमरी अल्कोहोल आपल्याला कधीच बनत नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. इथंपर्यंत समजते तुम्हाला? आत्तापर्यंत आपण सिमेट्रिकल घेतलात, बरोबर, अनसिमेट्रिकल अल्किन घेतलात. आता सिमेट्रिकल जरी वापरलात तरी तुम्हाला काय मिळेल पा? तरी तुम्हाला सेकंडरी किंवा टर्शरी आपल्याला बनत असतो. एक एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये बघू पा. तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकता? 4th एक्झाम्पल आपण बघू आणि त्यानंतर आपण याच्या रिॲक्शनच्या मेकॅनिझमकडे जाऊ. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात राहील. नेक्स्ट आता पहा, पुढं आपण काय म्हणतोय, याच्यामध्ये 4th एक्झाम्पल आपण पाहणार आहात, ज्याला आपण म्हणतो ब्यूट 2ENE टू ब्युटेन 2ON असं आपण त्यांना म्हणू शकता. मग आता पहा, हे एक्झाम्पल आपल्याला पाहत असताना तुम्हाला माहीत आहे 2 ब्युटीन म्हटलात तर आपण काय लिहितो? CS3, हा CH डबल बॉन्ड CH आणि हा तुमचा CS3 असेल, बरोबर आहे. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला काय असेल पहा, हा सिमेट्रिकल आहे, म्हणजे याचं नाव तुम्हाला माहिती आहे ब्यूट 2ENE. याला आपण काय म्हणू? सिमेट्रिकल अल्किन असं म्हणतात. आणि त्यानंतर यांच्यासोबत रिॲक्शन आपण कुणाची करू? पहिल्यांदा H2SO4ची आपण रिॲक्शन केलात आणि हा H2SO4 जो असेल तर याच्यासोबत हायड्रेशन करताना पहा, हा तुमचा निगेटिव्ह आहे, हा तुमचा पॉझिटिव्ह आहे. तुम्ही म्हणाल की मार्कानिक्वास रूलनुसार आपण ही रिॲक्शन घडू शकते का? तर मार्कानिक्वास रूलनुसार अप्लाय करण्याची गरज पडणार नाही, कारण हा अल्किन कसा दिला आहे तुम्हाला? सिमेट्रिकल आहे. त्यामुळं कोणताही ग्रुप कोणत्याही कार्बनला जरी जोडलात तरी मिळणारा प्रोडक्ट हा एकाच टाईपचा आपल्याला मिळत असतो. म्हणून आपण हायड्रोजन आयटम याला जोडलात आणि हा HSO4 आपण याला जोडलात, त्यामुळं डबल बॉन्डचा काय होईल पा? सिंगल बॉन्ड आपल्याला होईल आणि त्यापासून आपल्याला काय बनतो पा? हा CS3, हा CH2, त्यानंतर तुम्हाला हा CH HSO4 आणि हा तुमचा काय मिळेल पा? CS3. यालाच आपण काय म्हणतोय पा? आता बा, हा जो सेकंडरी ब्युटिल हायड्रोजन सल्फेट हा तुमचा प्रोडक्ट आपल्याला मिळतो पहा. आणि हे ॲडिशन करत असताना हायड्रोजन आयटम आपण या कार्बनला जोडला जातो आणि हा HSO4 ग्रुप या कार्बनला जोडला जातो. जरी तो सिमेट्रिकल असेल किंवा जरी तो तुम्हाला सिमेट्रिकल असेल तर आपण मार्कानिक्वास रूल आपण अप्लाय करत नाही आणि हा तुमचा सिमेट्रिकल आहे, त्यामुळे आपण त्यांना मार्कानिक्वास रूल अप्लाय करून हा प्रोडक्ट आपल्याला मिळत असतो पहा. तयार झालेला जो तुमचा सेकंडरी ब्युटिल, म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं कोणताही सिमेट्रिकल असो किंवा अनसिमेट्रिकल असो, अशा अल्किनपासून कधीही या रिॲक्शनपासून सेकंडरी किंवा टर्शरी अशा 2च प्रकारचे आपल्याला काय मिळतात पा? अल्कोहोल्स आपल्याला मिळतात. नेक्स्ट स्टेपमध्ये बघा आपण काय पाहतो, हा तुमचा CS3, हा CH2, हा CH, हा HSO4
आणि त्यानंतर हा तुमचा CS3. याचा जर आपण हायड्रोलिसिस आपण केला तर या हायड्रोलिसिसनुसार आपण काय म्हणतो तर इथला हा HSO4 आणि हा हायड्रोजन ॲटम कंबाईन होतो आणि HSO4ची रिप्लेसमेंट इथल्या OH ग्रुपमुळे होते आणि तयार होतो तुमचा हा CS3 CH2 हा CHOH आणि त्यानंतर हा CS3 प्लस H2SO4 हा तुम्हाला मिळतो. यालाच आपण काय म्हणू ब्युटेन 2OL हा तुमचा प्रोडक्ट आपल्याला मिळतो. म्हणून आता लक्षात ठेवा, एक्सेप्ट द इथिन एनी सिमेट्रिकल और अनसिमेट्रिकल अल्किन्स अंडरगो द हायड्रेशन टू फॉर्म द सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल्स. त्यावेळेस तुम्हाला सेकंडरी किंवा टर्शरी अल्कोहोल्स आपल्याला मिळतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर हे आपण एक्झाम्पल आपण बघितलात पहा. आता आपण याच्या थोडं मेकॅनिझमकडे आपण जाऊ. तर मेकॅनिझम आपल्याला काय सांगतोय त्याच्यावर आपण चर्चा करू पहा. तर याच्यामध्ये आपल्याला